पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। मध्यमग्राममध्ये भर रस्त्यात गाडी अडवून फायरिंग। चंद्रनाथ रथ यांच्या छातीत गोळी लागल्याने मृत्यू। चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित कट। सुवेंदू अधिकारी यांचा आरोप। तर लोकशाहीत हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतेही स्थान नाही। टीएमसी कडून निवेदन जारी। घटनेचा निषेध। तामिळनाडूत विजय थलपती पुन्हा राज्यपालांच्या भेटीला। टीव्हीके कडून काल सत्ता स्थापनेचा दावा। मात्र राज्यपालांकडून अद्याप निमंत्रण नाही। बहुमतासाठी टीव्हीकेला 5 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। तामिळनाडूत हॉटेल पॉलिटिक्स सुरू। डीएमकेचे 28 आमदार अज्ञातस्थळी। तर एआयएडीएमके पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू असल्यानेच डीएमके पक्षाकडून खबरदारी। तामिळनाडूतही भाजपचे राज्यपाल सगळीकडे कोश्यारी आहेत। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भूमिका आडमुठेपणाची। टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेसाठी विलंब। संजय राऊत यांचा निशाणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या अपघाताला 4 महिने उलटले तरी तपास हवा तसा होत नाही। व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? अनेकांची नावं समोर येतील म्हणून सरकार घाबरतंय का? रोहित पवार यांचा सवाल। भारत माता की जय म्हणू पण वंदे मातरमला आमचा विरोध। समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य। तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 13 शाळा बोगस। पुणे महापालिकेकडून यादी जाहीर। या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालिकेचं आवाहन। मुंबई पुणे मिसिंग लिंकवरील संतापजनक रील व्हायरल। 180 फूट उंचीवर क्रेनमध्ये बसून एका कामगाराकडून रील शूट। क्रेनच्या ट्रॉलीत 4 ते 5 जण काम करत होते। एमएसआरडीसीच्या कारभारावरच सवाल उपस्थित।